धाराशिव जिल्ह्याच्या नळदुर्ग परिसरात ग्रामीण भागात एका तरुणाची जडणघडण होते. त्याच्या सामाजिक जाणीवा यमगरवाडीच्या प्रकल्पात विकसित होतात. तो तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसस्पर्शाने संस्कारित होतो. 2 दशकांच्या सामाजिक प्रवासात ताऊन सुलाखून निघतो. सामान्यातून असामान्यत्वाचा प्रवास पूर्ण करत हा तरुण एका संवैधानिक पदापर्यंत पोहोचतो. अशा एका समाजनिष्ठ तरुणाची ही कथा. इदन्न मम. हे परमेश्वरा, एक जबाबदारी निभावण्यासाठी तुझ्या कृपेनं मी हे आसन ग्रहण करतोय. माझं इथलं स्थान तात्पुरतं आहे. माझ्याकडून असं काम करून घे की मी इथं बसलो असताना लोक मला जो मान सन्मान देत असतील तोच मान सन्मान मी इथून पायउतार होईन तेव्हाही देऊ देत. माझ्या हातून कुठलीही चूक होऊ देऊ नकोस. कसल्याच प्रलोभनाला बळी पडू नये अशी बुद्धी आणि मनशक्ती मला दे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्रात स्थापन झालं. त्याच्या पहिल्या न्यायपीठाचे न्यायिक सदस्य म्हणून उमाकांत मिटकर यांनी मुंबईत सूत्र स्वीकारली. अत्यंत विनम्र भावानं ही सूत्र स्वीकारताना ते ईश्वराला साकडं घालत होते. स्वामी विवेकानंदांनी भारतमातेच्या सुपुत्राची उन्नती करण्याचं साकडं कालीमातेच्या चरणी घातलं होतं. त्याच जातकुळीतली ही प्रार्थना. उमाकांत तेजाबाई शिवाजीराव मिटकर शिक्षकी पेशात रमलेला एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या आयुष्यातली उमेदीची जवळपास 20 वर्ष भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित करणारा, त्यातील काही वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक असणारा आणि त्याद्वारे समाजात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा हा युवक. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य ही जबाबदारी एका महत्त्वाच्या वळणावर जणू नियतीनंच त्यांच्यावर टाकली. केवळ एकदा नव्हे तर पहिल्या टर्म पाठोपाठ अल्पखंडानंतर दुसऱ्या टर्मची जबाबदारीही प्रशासन व्यवस्थेनं मोठ्या विश्वासानं त्यांच्यावर सोपवली. पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी समाजकार्य हेच एकमेव साधन ज्याच्या हाती होतं, अशा उमाकांत यांचं सामाजिक न्यायाचं वर्तुळ जणू नियतीनंच या संवैधानिक जबाबदारीच्या रूपानं पूर्णत्वास नेलं. या जबाबदाऱ्यांना न्याय देत असताना मुंबईत त्यांचं अनुभव विश्व विकसित होत गेलं. समाजाच्या समस्यांची ओळख तर आधीपासून होतीच, त्याच्या सोडवणुकीचे मार्ग त्यांना तिथं सापडू लागले. आपल्या परिसरातील सामान्य माणसांच्या, आया बहिणींच्या भल्यासाठी आपण काय काय करू शकतो याचा साक्षात्कार त्यांना होत गेला आणि त्यातूनच वात्सल्य सामाजिक संस्थेची स्थापना झाली. पुढे वात्सल्य पतसंस्था कार्यान्वित झाली. वागदरी ग्रामपंचायतीमधून अनेक योजना अंमलात आल्या. समाजासाठी जगण्याच्या उमाकांत यांच्या उर्मीनं जणू एका कर्मयोगाचं रूप घेतलं. परिवर्तनाची पायाभरणी झाली. ग्रामविकासाची गंगोत्री वाहू लागली. व्यक्तीपेक्षा समष्टीचा विचार करणाऱ्या संस्कृतीचे प्रतिनिधी असलेले उमाकांत मिटकर समाजहितासाठी रात्रंदिवस झटू लागले. श्री तुळजाभवानी देवीच्या पावन अस्तित्वानं पुनीत झालेल्या तुळजापूर तालुक्यातलं वागदरी हे एक छोटंसं गाव. उमाकांत मिटकर यांच्यावरील सामाजिक जाणीवांच्या संस्काराचा शुभारंभ झाला तो या खेड्यात. विठ्ठल भक्तीनं नाहून निघालेल्या वारकरी संप्रदायाचे समतेचे संस्कार बालवयापासूनच त्यांच्यावर होत गेले. उमाकांत यांचे वडील शिवाजीराव मिटकर यांचा दिवसच ज्ञानेश्वरीतील ओवीनं सुरू होत असतो. ते अडल्या नडल्यांना मदत करतात, मार्गदर्शन करतात. नलदमयंतीच्या कथेची परंपरा सांगणाऱ्या आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचा प्रमुख साक्षीदार असलेल्या नळदुर्ग या ऐतिहासिक नगरीजवळचं अणदूर हे एक गाव. इथं जवाहर विद्यालयाच्या माध्यमातून अलुरे गुरुजी या महान विभूतीच्या नेतृत्वाखाली आगळा शैक्षणिक प्रयोग सुरू होता. अणदूरच्या प्रसिद्ध खंडोबा मंदिराच्या पवित्र आणि ऊर्जावान परिसरात घेतलेल्या शालेय शिक्षणादरम्यान
उमाकांत यांच्या मनातील समाजभान खऱ्या अर्थानं अंकुरलं. शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयीन आयुष्याचा श्रीगणेशा करताना एक पौगंडावस्था असते. या वयात बंडखोरीचे विचार मनात येतच असतात. नळदुर्गच्या बालाघाट महाविद्यालयात ज्युनियर कॉलेज ते BA हा प्रवास करताना त्यांच्यातील बंडखोरीचा विचार उसळी घेऊ लागला. त्याच्या तळाशी समाजसेवेचा भाव असला तरी प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकली पाहिजे अशी बंडखोरी त्यात होती. अंतर्मनातून उसळणाऱ्या त्यांच्यातील समाजकार्याच्या या ऊर्जेला एका उग्रपंथी जातीय संघटनेच्या विखारी प्रचाराची भुरळ पडली. संकुचित अविचार मांडणाऱ्या एका संघटनेसाठी त्यांनी काही काळ स्वतःला वाहूनही घेतलं. जवानी का जोश था, जग बदलणारं असं काहीतरी आपण करून दाखवलं पाहिजे असं मला वाटत होतं. त्या विचारात मी बराच वाहवत गेलो, पण परमेश्वराच्या कृपेने खूप लवकर सावध झालो आणि त्यातून बाहेर पडलो. सुदैवानं याच काळात त्यांना सत्सद विवेकबुद्धीची टोचणी अस्वस्थ करू लागली. कॉलेजात ते NCCचे C सर्टिफिकेट प्राप्त बेस्ट कॅडेट ठरलेले. त्यात अंडर ऑफिसरची योग्यता मिळवताना तिथं त्यांच्यावर झालेला शिस्त आणि जाज्वल्य देशभक्तीचा संस्कार सरस ठरला. जातपात धर्मपंथ विरहित समाज बांधणीचा संदेश त्यांना अधिकाधिक भावला. यामुळं त्या विखारी विचारप्रवाहापासून ते हळूहळू दूर होत गेले. यातून एक घडलं, समाजात विषपेरणी करणाऱ्या अशा विषयांपासून आपण आयुष्यभर दूर राहायला हवं याची खुणगाठ त्याने तेव्हाच बांधली. योगायोग असा की याच वैचारिक स्थित्यंतराच्या काळात सकारात्मकतेचं एक वळण त्यांच्या आयुष्यात आलं. उमाकांत यांचे मोठे बंधू प्रशांत, त्यांच्याकडे एक मित्र अनिल घुगे अधूनमधून येत असत. हे घुगे सर तुळजापूर जवळच्या यमगरवाडी इथं उभारलेल्या पारधी समाजातील मुलामुलींच्या शाळेमध्ये शिक्षक होते. उमाकांतमधले समाजसेवेचे गुण मला दिसत होते. ते देशासाठी समाजासाठी वापरले गेले तर त्यातून खूप काही घडू शकेल असं मला जाणवत होतं. घुगे सरांच्या मदतीनं मी उमाकांतचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. हिंदुत्वाचा विचार हा राजकीय विचार नाही, तर ती आपल्या पूर्ण समाजाला एक करणारी वैचारिक प्रक्रिया आहे. हे घुगे सरांनी त्याला जाणवून दिलं. प्रचारकांच्या संघातील वरिष्ठांच्या भेट्या मी त्याला घालून दिल्या. मग उमाकांतमध्ये हळूहळू चांगला अपेक्षित बदल होत गेला. उमाकांत यांच्या समाजनिष्ठ वाटचालीचा श्रीगणेशा झाला तो यमगरवाडी येथील प्रकल्पाच्या माध्यमातून. उमाकांत यांचं या प्रकल्पात येण्यामागचं तात्कालिक कारण होतं ते नोकरीचं. या प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळेल हा आशावाद मनाच्या कोपऱ्यात घेऊन घुगे सरांसमवेत ते यमगरवाडीत पोहोचले. पण तिथं त्यांना या प्रकल्पाचं, तेथील मुलामुलींच्या परिस्थितीचं विदारक दर्शन झालं. त्यांच्यातील समाजकार्याच्या आंतरिक ऊर्जेनं तिथूनच वेगळं वळण घेतलं. ते वर्ष होतं सन 2002. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, पद्मश्री दादा इदाते अशा सगळ्या मान्यवरांच्या पुढाकारातून 1993 यमगरवाडीत भटकेश्वराचं मंदिर उभारलं गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून 1991 स्थापन झालेल्या भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू झाला. तिथंच या कार्याचा शुभारंभ झाला. यमगरवाडीत आलेल्या दिवशी उमाकांतला त्याच्या आयुष्याची दिशा मिळाली. संघाच्या अत्यंत महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा तयार करा. उमाकांतमध्ये असलेल्या त्याच्या येण्याच्या सर्व पूर्वीच्या सर्व गुणांच्या अवगुणांच्या सह उमाकांतला प्रकल्पाने स्वीकारलं आणि पाहिजे तसा उमाकांतला बनवलं. प्रकल्पात आल्यानंतर अनेक प्रचारकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहवासात त्यांच्यासोबत साधलेल्या संवादामध्ये उमाकांतच्या मनावरती त्यांच्या समर्पण भावनेविषयी अत्यंत प्रभाव निर्माण झाला आणि उमाकांतने स्वतःला सुद्धा या समाजासाठी आणि देशासाठी
स्वतःचं आयुष्य समर्पित करायचं असं ठरवलं. आपणही आयुष्यभर समाज समर्पित जीवन जगायला हवं, देशासाठी काही करायला हवं, ही जाणीव उमाकांत यांच्या मनात त्याच काळात जन्माला आली. मलाही संघाचा प्रचारक म्हणून माझं आयुष्य समर्पित करायचं आहे, ही आंतरिक इच्छा त्यांनी वरिष्ठांना बोलून दाखवली. पण प्रचारक म्हणून आयुष्य समर्पित करण्याची संधी प्रत्येकाला मिळत नसते. त्यासाठी संघटनात्मक कसोट्या पार करायच्या असतात, समाजाशी बांधिलकी सिद्ध करायची असते, विचारांवरील अढळ निष्ठा हा आचरणाचा विषय असतो. या गुणांची पारख करून अशा स्वयंसेवकांना कुठली जबाबदारी द्यायची ते संघ ठरवत असतो. भटक्या विमुक्तांच्या भल्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं नियोजन करून बीदर, भालकी, किल्लारी, निलंगा, उमरगा, बीड, मोहोळ, बेलापूर, टेंभुर्णी, पुणे अशा विविध भागातील वस्त्यांवर उमाकांत आणि आणखी काही कार्यकर्ते यांची भ्रमंती परिषदेने घडवली. उमाकांत यांच्यातील सामाजिक जाणीवांना संघटनात्मक कार्याचे पैलू पाडले. ते या कार्यात निस्वार्थ योगदान देऊ शकतात याची खात्री पटल्यानंतर सप्टेंबर 2002 मध्ये त्यांच्यावर भटके विमुक्त समाजाच्या मसणजोगी वस्तीवरील मुलामुलींच्या शिक्षणाची पहिली जबाबदारी टाकण्यात आली. उमरगा शहराजवळ त्रिकोळी रोडवर ही वस्ती होती. या उपक्रमाचं नाव होतं पालावरची शाळा. हे भटके विमुक्त म्हणजे नेमके कोण? त्यात एकंदर 52 जातींचा समावेश आहे. महाराष्ट्रात हा समाज VJNT या गटात मोडतो. या सर्व जाती उपजातींची मिळून लोकसंख्या सुमारे 1.5 कोटी आहे. या 52 जाती आणि त्या प्रत्येकाच्या विविध उपजाती असे साधारण 250 गट पडतात. या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषदेनं आपल्या कार्याला नवे नवे आयाम जोडले. त्यांच्या नव्या पिढीला सक्षम आणि साक्षर करण्यातला एक आयाम म्हणजे पालावरची शाळा. उमाकांत यांच्या समाजकार्यातील प्रवेश पालावरची शाळा याच कार्याद्वारे झाला. पाल म्हणजे भटक्यांचं घर. घर कसलं? तो एक तंबू, 2 बाजूंना उघडा असलेला. त्यातच त्यांचं किचन, बेडरूम, हॉल आणि चिल्ड्रन्स रूम. थोडी थट्टा वाटते खरी, पण जेमतेम 80-90 चौरस फुटाच्या या पालामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य सामावलेलं आहे. या वस्त्या कायमस्वरूपी नसतात. जिथं कुठं काम निघतं तिथं या भटक्यांची पावलं टाकली जातात. काम संपलं ते तिथून स्थलांतरित होतात. अशा अस्थिर वस्तीवर तिथल्या प्रतिकूल वातावरणात मुलांना शिक्षण देण्याचं काम करणं हे एक मोठं आव्हान होतं. सन 2002च्या अखेरीस या विचाराला मूर्त स्वरूप येण्यास प्रारंभ झाला. उमाकांत हे त्यातील पहिल्या फळीतील शिलेदार. संघटनेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणं अतिशय अवघड असतं. आपलं घरदार सोडून समाज बांधणीसाठी भटकंती करताना सण वार सगळे सोयरे दूर ठेवायला लागतात. तासाभराच्या अंतरावर घर असूनही ऐन दिवाळीत उपाशी पोटी राहण्याची वेळ येते तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळायला लागतो. नळदुर्गपासून एसटीनं जेमतेम तासाभराच्या अंतरावर असलेल्या मसणजोगी वस्तीवर उमाकांत यांची नियुक्ती झालेली. वस्तीच्या भल्यासाठी ते तिथं पोहोचले, तरी समाजाला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. वरवरची चमकोगिरी करून आपली पोळी भाजून घेणारे अनेक जण या वस्तीनं याआधी पाहिलेले असतात. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे उमाकांत यांना स्वतःला माहीत असलं तरी वस्तीला ते माहीत असण्याचं कारण नसतं. सुरुवातीचे काही दिवस लोक जुजवी बोलत आणि दूर जात. सगळ्या जगासाठी दिवाळीचा दिवस कितीतरी उत्साहाचा, आनंदाचा. पण रोज भीक मागून आणलेले तुकडे खाणाऱ्या या समाजाला दिवाळीचं कौतुक कुठलं असणार आहे? त्या दिवशी सगळी वस्ती सुस्त होती. उमाकांत मिटकर नुकतेच त्या वस्तीवरती कामासाठी गेलेले. त्या दिवशी काय बिनसलं होतं माहीत नाही, पण सकाळपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. दुपार झाली, संध्याकाळ होत आली, तरी पोटात अन्नाचा कण नाही. आगीचा डोंब उसळलेला.
म्हणजे त्यांच्या मनात एक असं यायला लागलं, की आपण चूक तरी नाही केली पूर्णवेळ प्रचारक म्हणून निघून किंवा या समाजासाठी पूर्ण वेळ द्यायचं ठरवून. एक प्रकारे स्वतःवरतीच अविश्वास निर्माण व्हावा, स्वतःच्या एकूण नैतिकतेवरती असा एक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण व्हायला लागला. तेवढ्यात गंगाराम त्यांचा एक विद्यार्थी तो आला. अ, बिचारा थोडासा त्याच्या मनात शंका सकाळपासून आपले गुरुजी बाहेर नाही आलेले. त्याने विचारलं, "गुरुजी जेवला नाही का?" एवढं "नाही रे." त्याच्या लक्षात आलं ही सगळी गडबड आहे. तो म्हणे, "गुरुजी घरात भाकरीचे तुकडेच मागून आणलेले आणि डुकराचं मटण केलेलं आहे. खाता का थोडंसं?" तर आता मिटकरांचं घर म्हणजे माळकऱ्याचं. वर्षानुवर्ष घरात वारीची परंपरा चालत झालेली. मटण खाणं तर दूर, मटणाचा नावाचा उच्चार कधी घरात नाही झालेला आणि हा गंगाराम त्यांच्यासमोर जगण्याचा एक मार्ग ठेवत होता. खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आणि त्यांचं असं लक्षात आलं, की आता जगायचं तर हे खाणं गरजेचं आहे. ते म्हणाले, "ठीक आहे, घेऊन ये." गंगाराम गेला. एका ताटात त्यांनी मटणाचे काही ते मटण आणि भाकरीचे काही तुकडे आणले. मिटकरांनी ते अन्न स्वीकारलं, त्याला नमस्कार केला आणि डोळे गच्च मिटून पहिला घास घेतला. अहो, पण या खाण्यानंच चमत्कार घडला. उमाकांत याने केलेल्या वैयक्तिक तडजोडीतून सामाजिक परिवर्तनाची जणू पायाभरणी झाली. गुरुजींना डुकराचं मटण खाल्लं ही बातमी रात्रीतून साऱ्या वस्तीभर पसरली आणि दुसऱ्याच दिवसापासून त्यांच्या असं लक्षात आलं की या वस्तीनं त्यांना स्वीकारलं आहे. कालपर्यंत त्यांच्याशी तुटकपणानं वागणारी वस्ती आज प्रेमानं बोलू लागली होती. 2 महिने मेहनत घेऊन जे काम झालं नव्हतं ते डुकराच्या मटणाच्या एका घासानं केलं. एक अग्निपरीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण होऊन नव्या दिवसाच्या नव्या सूर्याची किरणं उमाकांत यांच्या आयुष्यात समाजकार्याच्या नव्या आशा घेऊन प्रकटली. पालावरच्या शाळेच्या उपक्रमात उमाकांत यांनी जीव ओतून काम केलं. मुलांना पालावर कोंडून ठेवून त्यांना शिकवण्याचा अट्टहास न करता ते त्यांच्या पाठोपाठ फिरले. डुकरं पकडताना, पक्षी मारताना मुलं मुलींच्या जवळ जात त्यांच्यात शिक्षणाचं बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजतील अशी गाणी बसवली. त्यांच्या भाषेतील शब्द शोधून अक्षर ओळख करून दिली. मुलामुलींच्या शिक्षणाबरोबरच त्या वस्तीवरील समाजाच्या अन्य समस्या सोडवण्यात सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. खरं तर हा त्यांच्या संघटनात्मक कामाचा भाग नव्हता, पण आता हा समाजच त्यांच्याकडे आपुलकीनं आणि विश्वासानं पाहत होता. ते प्रत्येक वेळी वस्तीच्या मदतीला धावून जात होते. त्यामुळं उमाकांत यांच्याविषयीची आस्था मोठ्या प्रमाणावर वाढली होती. समाजाची जातपंचायत भरते तेव्हा जातीमधीलच व्यक्ती पंच म्हणून बोलवला जात असतो. अशा जातपंचायतीमध्ये परजातीच्या उमाकांत यांना मानाचं स्थान देण्यात आलं. उमाकांत यांची समाजकार्यातील पहिली परीक्षा यशस्वी झालेली. प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग पूर्ण करीत ते प्रतिज्ञित स्वयंसेवक बनले. आता त्यांच्यावर संघ प्रचारक अशी जबाबदारी सोपवली गेली. आधी धर्माबाद तालुका प्रचारक आणि नंतर संघ रचनेतील किनवट जिल्हा प्रचारक अशा भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पडल्या. त्यातील लक्षणीय बाब होती ती समराळा येथील दलित समाजाच्या मंदिर प्रवेशाची. साऱ्या गावकऱ्यांना एकत्र करत पोलीस आणि प्रशासन यंत्रणेकडून सहकार्य मिळवत स्वातंत्र्यानंतर सुमारे 56 वर्षांनी दलित समाजातील व्यक्तींना तिथल्या मंदिरात वाजत गाजत प्रवेश मिळवून दिला. याच सुमारास त्यांनी पुण्यात एका ख्रिस्ती अल्पसंख्याक संस्थेतून B.Edची पदवी फर्स्ट क्लासच्या योग्यतेसह मिळवली. त्यांच्या शैक्षणिक आणि शिक्षणेतर गुणवत्तेमुळं प्रभावित झालेल्या या संस्थेने त्यांना दरमहा 40,000 रुपये पगाराची नोकरी ऑफर केली. पण ती नाकारून समाजसेवेतच आयुष्य वेचण्याचा निर्धार पक्का करत उमाकांत आपल्या गावी परतले. उमाकांत जे शिकला ते शिक्षण पूर्ण झालं त्याचं, परंतु आता त्यानं थांबावं असं माझी इच्छा होती आईवडिलांची.
कारण आता त्याचं लग्न करावं, घर संसार थाटावं, आणखीन आमची पण अपेक्षा फिटते आहे, पण तो काय ते करायला तयार नाही. त्याच्यामुळं थोडं आम्हाला दुःख वाटायचं, परंतु आता तो सगळा संसार थाटवला, जे काय समाजाचं कल्याण केलं ते केलं, ह्यातच आम्ही आनंदी आहोत. उमाकांत यांच्याकडे संघाची तालुका प्रमुख अशी जबाबदारी सोपवली गेली आणि त्याचवेळी त्यांना यमगरवाडीच्या प्रकल्पात शिक्षण समन्वयक म्हणून दरमहा 5,000 रुपये मानधनावर नियुक्त करण्यात आलं. पुण्यातील 40,000च्या तुलनेत यमगरवाडीतील 5,000चं मासिक उत्पन्न अगदी नगण्य म्हणावं असंच होतं. संघाचं कार्य आणि त्याचबरोबर शिक्षण समन्वयक ही जबाबदारी. उमाकांत यांनी प्रकल्पातील शैक्षणिक, रचनात्मक, व्यवस्थापकीय, जनसंपर्क विषयक अशा सगळ्या आघाड्यांवर मनपूर्वक योगदान दिलं. समर्पित भावनेनं घेतलेलं समाजसेवेचं व्रत त्यांनी निभावलं. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी सामाजिक सुधारणांची कास धरली. यमगरवाडीच्या प्रकल्पातच कार्यरत असलेल्या शिक्षिका प्रणिता शेटकार यांच्याशी त्यांचे मनोबंध जुळले. उमाकांतचा स्वभाव मुळातच दृढनिश्चयी होता. समाजासाठी काही करायचं म्हणलं की त्याची सुरुवात आपल्या घरातून झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. मी 2005मध्ये प्रकल्पावर नोकरी करण्यासाठी आले आणि 1.5 वर्षांनी उमाकांत काम करण्यासाठी आला. आणि मग आम्ही दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. त्यावेळेस असं लक्षात आलं की आमच्या दोघांच्या जाती वेगवेगळ्या आहेत. जातीविषयी मराठवाड्याच्या भागामध्ये खूप कटुता आहे. आणि मग मी पण माझ्या घरी जाऊन सांगितलं की उमाकांत दुसऱ्या जातीतला आहे. त्यावेळेस घरातून प्रचंड विरोध झाला. कुणीही माझ्या लग्नाला आलं नाही. आम्ही दोघांनी जाऊन अक्कलकोटच्या मंदिरामध्ये लग्न केलं. या दाम्पत्याचा सामाजिक दृष्टिकोन फक्त आंतरजातीय लग्नापुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्या संसारवेलीवर सिद्धीच्या रूपानं पहिलं फूल उमललं. तिच्या बारशाच्या निमित्तानं यमगरवाडीनं एक आगळा वेगळा सामाजिक सोहळा अनुभवला. त्या काळात राज्यभर स्त्री भ्रूण हत्येचा विषय ऐरणीवर आलेला होता. उमाकांत आणि प्रणिता यांनी हाच संदर्भ घेत लेकीच्या बारशाच्या निमंत्रण पत्रिकेत सेव्ह गर्ल चाइल्ड हा संदेश दिला. भारतीय संस्कृतीतील चिरंतन आदिशक्तीचा परिचय करून देत मा जिजाऊ साहेबांपासून आपल्या परंपरेत देवतांसमान असलेल्या अनेक महिलांचा उल्लेख करत ही पत्रिका सजली आणि घरोघरी पोहोचली. या सोहळ्यासाठी आलेल्या हजारो जणांच्या हृदय भेटीगाठीने या 2 कुटुंबात उभ्या राहिलेल्या जातीच्या भिंती मात्र विरघळून गेल्या. संघ यंत्रणेतील तृतीय वर्ष शिक्षित ही योग्यता मिळवत वेगवेगळ्या पातळ्यांवरील जबाबदाऱ्यांना न्याय देत उमाकांत यांच्या कर्तृत्वाचे नवनवे पैलू समोर येत राहिले. पण त्याच काळात 2009मध्ये एका अग्निपरीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलं. एका समाजकंटकानं वैयक्तिक स्वार्थातून अकारणच उमाकांत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता त्यानं उमाकांत यांच्यासह आणखी 3घांवर ॲट्रॉसिटी दाखल केली. कुठलाही गुन्हा केलेला नसताना या सगळ्यांना तब्बल 3 वर्ष अक्षरशः होरपळ सहन करावी लागली. या काळात तुळजापूरच्या DYSPने केलेला मानसिक छळ तरी अक्षरशः अंत पाहणारा होता. गरोदर असलेल्या प्रणिता या धक्क्यातून कशाबशा सावरू शकल्या. न्यायालयानं 2012मध्ये 4घांनाही यातून दोषमुक्त केलं. हा खटला दाखल करणारे समाजकंटक आणि निरपराधांना त्रास देत वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणारे पोलीस अधिकारी यांच्यावर न्यायालयानं आपल्या निकालपत्रात टीकास्त्र सोडलं. समाजासाठी सर्वस्वाचं समर्पण करताना त्याच समाज घटकातून आलेला हा कटू अनुभव उमाकांत यांना सचेत करणारा ठरला. अशा नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ते आणखीनच कणखर झाले. यमगरवाडीच्या प्रकल्पावरील कामाची घडी व्यवस्थित बसल्यानंतर 2012मध्ये उमाकांत यांच्यावर पुन्हा एकदा पालावरची शाळा या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. 10 वर्षापूर्वी
याच कामातून त्यांच्या समाजकार्याचा श्रीगणेशा झालेला होता. यावेळी मात्र त्यांच्याकडे एका वस्तीऐवजी वेगवेगळ्या जिल्ह्यात चालणाऱ्या 18 शाळांच्या समन्वयाची जबाबदारी आली. कुडमुडे जोशी, बहुरूपी, बुडगा जंगम, डवरी गोसावी, मरगम्मा, मसणजोगी, लमाण, अंगठीवाले, वैदू, भिल्ल, वडार, गाडी वडार, पारधी, नाथजोगी, शिकलगार अशा विविध वस्त्यांवर या शाळा सुरू होत्या. उमाकांत यांच्या पुढाकारातून याच उपक्रमाअंतर्गत भटक्या विमुक्तांच्या 52 पैकी 30 समाजांच्या 30 वेगवेगळ्या समाज परिषदा आयोजित करण्यात आल्या. त्यातून त्या समाजासमोर त्यांचे अधिकार आणि कर्तव्याची जाणीव जागृती करण्यात आली. 10 वर्षापेक्षा जास्त दिवस मी सामाजिक कामात होतो. अनेक परिवाईट अनुभव आले होते. समाजाला काय पाहिजे हे कळू लागलं होतं. मग मी आमच्या संस्थेसमोर पुढचा विचार मांडला. पालावरची शाळा म्हणजे संस्कार केंद्र फक्त मुलांच्या शिक्षणापुरती मर्यादित न ठेवता सगळ्या वस्तीचं भलं व्हावं असं काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटत होतं. शिक्षण, आरोग्य, प्रौढ साक्षरता, बचत गट, समाज संघटन, स्वावलंबन, धर्मजागरण, किशोरी विकास अशा वेगवेगळ्या आयामामध्ये काम उभं करायला मी सुरुवात केली. हे करताना एक विचार पक्का होता. उद्या चालून मी कामात असो की नसो, हे काम, त्यामागचा विचार कायम राहायला पाहिजे. देश से है प्यार तो. त्या विचारांचं फलित हे आहे की आज उमाकांत त्या कामात नाहीत, पण चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्रभर हे काम छान विस्तारलंय. भारत ये रहना चाहिए. कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमाकांत यांनी कार्यविस्ताराची बीजं विकसित केली. त्याचवेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुढाकारानं सेवा इंटरनॅशनल या संस्थेनं आयोजित केलेल्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सामाजिक संस्थांचं प्रेझेंटेशन आणि त्यांचं डॉक्युमेंटेशन, त्याची संकल्पना, रेकॉर्ड किपिंगची तंत्र अशा सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मिळालेल्या या ज्ञानाचा सुयोग्य वापर करत विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी निधीही मिळवला. डिग्री, डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध प्रकारानं ही मुलं मुली प्रशिक्षित झाली. पालांवर जन्मलेली ही पिढी आज वेगवेगळ्या शहरातून आपापल्या कौशल्यांच्या बळावर वेगवेगळी पदं भूषवित आहेत. या प्रवासात 2014 हे वर्ष लक्षणीय ठरलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार सत्तारूढ झालं. त्यांनी घोषित केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत उमाकांत आणि सहकार्याने या योजनांचे जवळजवळ 99% लाभ भटक्या विमुक्तांना मिळवून दिले. आधार कार्ड मिळालं, रेशन कार्ड मिळालं, जनधन योजनेत सगळ्यांची बँक खाती उघडली. या सगळ्या अधिकृत पुराव्यांच्या आधारावर सगळ्यांना विविध शासकीय योजना, स्वस्त धान्याची खरेदी आदींचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. एका समग्र परिवर्तनाच्या या प्रसन्न पाऊलखुणा ठरल्या. हा सगळा प्रवास निर्वेधपणानं सुरू असताना उमाकांत यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण या न्यायालयीन अधिकार असलेल्या संस्थेच्या न्यायिक सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली. सामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा उभी असते, पण पोलीस यंत्रणेनेच अन्याय केला तर जायचं कुठं? या विषयात सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेल्या निर्देशांनुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या प्राधिकरणाची स्थापना केली. यावर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, एक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या समवेत एक सामाजिक कार्यकर्ता नियुक्त करावयाचा असतो. या गटातून उमाकांत यांची नियुक्ती झाली आणि 2 जानेवारी 2017 रोजी त्यांनी मुंबईमध्ये सूत्र स्वीकारले. उमाकांत मिटकरांच्या समाजनिष्ठ वाटचालीचा वेध घेणारं हे डिव्हाइन जस्टिस नावाचं पुस्तक मी काही काळापूर्वी लिहिलं. या डिव्हाइन जस्टिस शीर्षकामागं पण एक कहाणी आहे आणि त्या कहाणीचा संबंध SPCAच्या सोबत जोडलेला आहे.
मिटकरांची SPCA नियुक्ती झाली आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांना ओळखीचा वाटणारा एक चेहरा त्या समोरच्या कक्षात दिसला. थोडा विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे गृहस्थ तुळजापूरचे DYSP होते. खूप वर्षापूर्वी एका खोट्या ॲट्रॉसिटीच्या खटल्यामध्ये मिटकर, त्यांची पत्नी, त्यांचे सहकारी यांचा अपरिमित छळ करणारे DYSP ते हेच होते. हे सगळं लक्षात आलं आणि त्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः उठून मिटकरांचे पाय धरले. ते गयावया करायला लागले. खरं तर अशा पाय धरण्याचा, गयावया करण्याचा उपयोग होत नसतो. जे काय व्हायचं ते कायद्यानुसार, साक्षी पुराव्यानुसार होत असतं. पण मला असं वाटतं, ज्या अधिकाऱ्यानं एकेकाळी एका निर्दोष, निरलस, निरपराध सामाजिक कार्यकर्त्याचा, त्याच्या कुटुंबियांचा, सहकाऱ्यांचा छळवाद मांडलेला होता, त्याच अधिकाऱ्याला त्याच्या कर्मानं या न्यायासनासमोर खेचून आणलं होतं. तो आरोपी म्हणून आलेला होता आणि ज्याचा त्यांनी छळ केला होता त्याचे पाय त्या अधिकाऱ्याला धरायला लागले. हाच नियतीचा न्याय असतो, डिव्हाइन जस्टिस. कायद्याच्या आडून मनमानी करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि त्यावरील दर्जाचे सगळे अधिकारी यांच्या विरुद्धच्या तक्रारी सामान्य नागरिक या प्राधिकरणासमोर नोंदवू शकतात. त्यांची शहानिशा करून त्यांच्यावरील अन्यायाचं परिमार्जन करण्याचे अधिकार या प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. आपल्या कार्यकाळात उमाकांत मिटकर यांनी न्यायबुद्धीनं, तटस्थपणानं, निपक्षपातीपणानं काम करत न्यायदानात आपलं योगदान दिलं. या प्राधिकरणानं IPS अधिकाऱ्यांपासून जवळपास सर्वच अधिकार पदावरील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. या अधिकाऱ्यात जरब बसवली. त्याचबरोबर उमाकांत यांनी एक रचनात्मक मार्गही निवडला. आपल्या धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाणे आदर्श व्हावीत या दृष्टीनं त्यांनी आवाहन केलं आणि त्यांना प्रतिसाद म्हणून धाराशिवचे पोलीस ठाणे ISO मानांकित झाले. तर येरमाळा, तुळजापूर ही ठाणी आदर्श ठाणी ठरली. उमाकांतबद्दल आमच्या मनात खूप काही येत होतं. त्याची आम्हाला फारच चिंता वाटत होती. पण त्यानं त्याची पक्की वाट निवडली. त्याच वाटेनं त्याला ह्या पदावर बसवलं. उमाकांतची आम्हाला आधी खूप चिंता वाटायची, पण आज त्यानं असं काही काम करून दाखवलं की आमच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आनंद आहे. व्यक्तीमध्ये असलेली सामाजिक कार्याची प्रेरणा सदैव जिवंत राहते. सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण एका मोठ्या जनसमूहाच्या हितासाठी योगदान देऊ शकतो. तर अशा संवैधानिक पदावर विराजमान झाल्यानंतर आपल्यावरील ही जबाबदारी वाढलेली आहे याची जाणीव उमाकांत यांच्या मनानं सदैव ठेवली. एखादं सामाजिक काम एखाद्या फोन कॉलवर सुद्धा मार्गी लागू शकतं. त्यामुळं प्राधिकरणाच्या कार्याच्या निमित्तानं मुंबईत वास्तव्य असलं तरी दर शनिवार रविवारचा आपल्या गावाकडचा दौरा उमाकांत यांनी कधी चुकू दिला नाही. 5 दिवस न्यायासनावरून न्यायदान आणि आठवडा अखेरचे 2 दिवस आपल्या परिसरातील गावातील सामान्य माणसाच्या समवेत वास्तव्य, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणं हाच जणू त्यांचा परिपाठ झाला. तुम्ही समाजात मिसळू लागला की त्यांच्या समस्या कळतात, अडचणींची जाणीव होते. त्यांची सोडवणूक करण्याचा यथाशक्ती प्रयत्न तुम्ही करू शकता. प्राधिकरणातील न्यायिक सदस्यत्वाच्या पहिल्या टर्मच्याच वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या परिसरातील महिला, दुर्बल घटक यांच्यासाठी आपण कायमस्वरूपी कार्य उभं करायला हवं. आणि त्यातूनच वात्सल्य सामाजिक संस्थेची संकल्पना समोर आली. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेत त्यांनी एका ट्रस्टची स्थापना केली. ATG सारखी कर सवलतीची प्रमाणपत्रही प्राप्त केली. दानशूर व्यक्तींना आवाहन करून निधीची उभारणी करायची आणि त्या निधीचा उपयोग सामान्य माणसाच्या हितासाठी करायचा. या पद्धतीनं काम करत मंगरूळ इथं हा एक आगळावेगळा प्रकल्प आकाराला आला आहे. महिला सबलीकरणाच्या वेगवेगळ्या योजना इथं प्रत्यक्षात उतरतात. त्यातून त्यांना रोजगार मिळतो, त्यासाठीचं प्रशिक्षण उपलब्ध होतं
नजीकच्या भविष्यात ज्येष्ठ नागरिक, एकल महिला आणि अनाथ बालकांसाठी निवासी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कुशल हातांना काम मिळवून देण्यासाठी महिला आणि शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक भरभराटीसाठी वात्सल्य पतसंस्थेचा शुभारंभही नुकताच झाला आहे. वात्सल्य सामाजिक संस्थेतील महिलांच्या पुढाकारातून ही पतसंस्था आकाराला आली. तुळजापूर परिसरातील हजारो हातांना काम मिळवून देण्यासाठी एकीकडे वात्सल्य सामाजिक संस्था झटते आणि त्यांना आर्थिक शिस्त लावून प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी वात्सल्य पतसंस्था आपली भूमिका निभावत आहे. हे सारं करताना उमाकांत यांना आपल्या वागदरीसाठी काही करण्याची तीव्र इच्छा होती. अशा कामाचं मुख्य केंद्र ग्रामपंचायत असतं. सरपंच आणि गावची कारभारी मंडळी मिळून गावासाठी खूप काही करू शकतात. उमाकांत यांनी आपली आई तेजाबाई यांना थेट सरपंच पदाच्या निवडणुकीस उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. त्यांचे वडील शिवाजीराव मेटकर यांनीही त्यांना संमती दिली. त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पॅनल तयार केलं आणि पॅनलनं ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली. ही सूत्र हाती आल्यानंतर विशेषत्वाने प्रयत्न करीत या सर्वांनी मिळून आपल्या गावात विविध विकास योजना आणण्याचा सपाटाच लावला. त्यांच्या असं लक्षात आलं की शासनानं ग्रामीण भागासाठी खूप मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे. ती मिळवण्यात अनेकदा ग्रामपंचायतीचे प्रयत्नच कमी पडतात. त्याने गावातील अनुभवी व्यक्तींना सोबत घेतलं. त्यातून गावासाठी सिमेंटचे रस्ते, भूमिगत गटारी, शाळेसाठी पक्क कुंपण, पाणी पुरवठा योजनेचं नूतनीकरण, दलित वस्ती सुधार, स्मशानभूमीची उभारणी, ग्रामदैवताचं सुशोभीकरण, वृक्षारोपण या आणि अशा अनेक योजना आणल्या आणि गावाचं रंगरूप अल्पकाळातच बदलून गेलं. ही कामं पाहून आधी विरोध करणारे सुद्धा पाठिंबा देण्यासाठी पुढे आले. उमाकांत मेटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दूरदृष्टी आणि कामावरील निष्ठेचं हे यश होतं. आपण आपलं काम मनापासून करायचं. ते चांगलं असेल, समाजोपयोगी असेल तर समाज आपोआप त्याची दखल घेतो. असं योगदान देणाऱ्या व्यक्तीला गौरवतो. उमाकांत मेटकर यांनाही हाच सुखद अनुभव आला. जागतिक स्तरावरील युनेस्कोपासून महाराष्ट्र शासनापर्यंत वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव केलाय. युनेस्कोने एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केलं, तर महाराष्ट्र शासनानं राज्य युवा पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं. निरलसपणानं समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुण्याच्या नातू ट्रस्टच्या वतीनं सुलोचना नातू स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कारही उमाकांत यांना प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब सोलापूरचा रोटरी इलिट पुरस्कार, धाराशिव इथं पार पडलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सन्मान चिन्हाद्वारे गौरव, पोलाद उद्यमिता प्रतिष्ठानचा पोलादी माणसं धाराशिव जिल्हा हा सन्मान, भागलपूरच्या विक्रमशिला हिंदी विद्यापीठाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार आणि त्यांची मानद डॉक्टरेट, महा NGO पुणे यांचा विवेकानंद पुरस्कार आणि सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशनचा स्वर्गीय सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार, वृंदावन फाउंडेशन पुणे यांचा मराठवाड्याचे शिल्पकार पुरस्कार, नगरच्या संजीवनी फाउंडेशनचा शिवछत्रपती पुरस्कार हे त्यांना प्रदान झालेले काही महत्त्वाचे पुरस्कार. पण या वाटचालीत काही खंतीही आहेत. व्यक्तिगत विचार दूर ठेवून समष्टीचा विचार करताना अशा कार्यकर्त्यांचं आपल्या घरच्या अपेक्षांकडे मात्र दुर्लक्ष होतं. आई वडील तुमच्याकडे डोळे लावून असतात. पत्नी तुमच्या भरोश्यावर तुमच्या घरात आलेली असते. मुलांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात. आपल्या समाजासाठी काहीतरी सकारात्मक काम करायचं हे उमाकांतनं पक्क ठरवलेलं होतं. त्यामुळे तो घरामध्ये कमी वेळ देतो. सिद्धी, शौर्य, मी यांच्यासाठी उमाकांतचा कमी वेळ मिळतो तरी आम्ही कधी तक्रार करत नाही किंवा आम्ही रुसून बसत नाही. त्याच्या कामाच्या आड आम्ही कधीही येत नाही. तर त्याला उलट बाहेरचं सामाजिक काम करण्यासाठी सिद्धी, शौर्य आणि मी नेहमी प्रतिसाद देत असतो.
मला समाजासाठी काही करायचं आहे या प्रेरणेतून सुरू झालेला उमाकांत मिटकर यांचा प्रवास अल्पकाळातच एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. एका अर्थानं हा स्वल्पविराम आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत समाज समर्पित आयुष्य जगणाऱ्या उमाकांत मिटकर यांच्या आजवरच्या कर्तृत्वाचा हा धावता आढावा. डॉक्युमेंटेशनचं महत्त्व लक्षात आलेल्या उमाकांत यांनी आपल्या जीवन प्रवासाचा लेखाजोखा डिव्हाइन जस्टिस या आत्मचरित्राद्वारे समाजासमोर मांडलाय. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या प्रासादिक लेखणीतून उतरलेली ही कथा मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजीतूनही प्रकाशित झाली. आदरणीय श्री श्री रविशंकर गुरुजी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या मान्यवरांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं लोकार्पण झालं. या पुस्तकाला विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. समोर आलेल्या परिस्थितीतून त्यांनी काढलेला मार्ग, संधीचं केलेलं सोनं आणि समाजाशी जपलेली बांधिलकी हा त्यांच्या भविष्यकालीन दूरगामी वाटचालीचा आत्मा म्हणावा लागेल. उमाकांत यांचं सामाजिक कार्याच्या क्षेत्रात झालेलं पदार्पण एका सामान्य कार्यकर्त्याच्या रूपात होतं. त्यानंतर त्यांनी आपलं संघटन कौशल्य सिद्ध केलं. त्या पुढच्या टप्प्यात त्यांच्यावर समन्वयाची जबाबदारी टाकली गेली. एका टप्प्यावर त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्य विकसित झाली आणि पुढे त्यांनी नेतृत्वाच्या रूपात स्वतःला परावर्तित केलं. अनुभवाच्या संचिताच्या बळावर कार्यकर्ता, व्यवस्थापक, नेतृत्व असे टप्पे पार पडतानाच त्यांनी स्वतःमध्ये सुयोग्य बदल केले. त्यांचं व्यक्तिमत्व सर्वस्पर्शी होत गेलं. स्वतःला एका चौकटीत जखडून न ठेवता त्यांनी सातत्यानं चौकटी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. नवं काही स्वीकारायचं तर काही जुन्या गोष्टी सोडायच्या असतात याचं भान त्यांनी सातत्यानं पाळलं. असं निर्मोही राहणं आणि राष्ट्रहितार्थ संघटन शरण होणं सोपं नसतं. व्यक्ती येतात जातात, काम कायम राहतं. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मंत्र त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात बाणवला आहे. कसलाही गाजावाजा न करता, श्रेयाची अपेक्षा न बाळगता मातृभूमीच्या आणि उपेक्षित समाजबांधवाच्या कल्याणासाठी आपण योगदान देत राहिलं पाहिजे. हा संस्कार त्यांनी कायम पाळला. समाजाशी समरस एकात्म होऊन परिवर्तनासाठी बीजारोपण करताना त्रयस्थपणे साक्षीभावानं प्रत्येक गोष्टीचं त्यांनी मूल्यमापनही केलं. ते स्वतःतील 100% समाजासाठी देत गेले. स्वतःचा आवाका वाढत असताना आपोआपच या 100%चं मोलही वाढत जातं आणि ते एक वेळ आभाळाला टेकतं. आभाळाला गवसणी घालण्याची उर्मी घेऊन उमाकांत यांची वाटचाल खंबीरपणानं आणि सुनिश्चित ध्येयाच्या दिशेनं चालू आहे. हे सारं जगताना त्यांच्या मनाच्या तळाशी असलेली एक भावना पक्की आहे. इदन्न मम राष्ट्राय स्वाहा.